मी या व्हिडिओमध्ये 2 रील्स दाखवेन ज्या मी पाहिलेत आणि त्या दोन्ही रील्समध्ये काय डिफरन्स आहे हे याच्यावरती मला आज बोलायचं. काहीही बोलण्याच्या आधी एकदा हिच्याकडे बघा. सुंदरता अपरंपार. तर पहिला जो व्हिडिओ तुम्ही बघाल तर तो व्हिडिओ खूप भारी आहे, किलर. म्हणजे तुम्ही बघितला असेल, तुम्हाला आवडला पण असेल. मी तो व्हिडिओ बघता स्क्रोल करत कॉमेंट्स पाहिले तर त्याच्यामध्ये जी पिन केलेली कॉमेंट होती, डोंट मेक युअर बॉयफ्रेंड नॅशनल क्रश. ह्या कॉमेंट ऐकायला फनी आहे, राईट? त्याच्यावरती 42.something लाईक्स होत्या फक्त त्या कॉमेंटवर. मी ती कॉमेंट शो करेन. तर एक झाला तो व्हिडिओ. दुसरा व्हिडिओ जो मी वाईब विथ यशीचा तुम्हाला दाखवला, त्याच्यामध्ये तो यश शिवानीची एवढी भरभरून तारीफ करतो की तो ज्या पद्धतीनं तिला पोर्ट्रे करतो ते बघून आणखी जास्त शिवानीच्या आपण प्रेमात पडतो. तेवढी सुंदर ती दिसायला चालू. ऑब्व्हियसली ती खूप सुंदर आहे, नो डाऊट. शिवानी खूप सुंदर आहेस तू, त्याच्याबद्दल काही डाऊट नाही आहे. पण तो ज्या पद्धतीनं दाखवतो त्याचं जे प्रेम आहे ते प्रेम बघून समोरच्या व्यक्तीवरती प्रेम येतं असं होतं. आणि मुलाच्या बाबतीत पण तेच. तर बोलण्याचा मुद्दा हा होता की म्हणजे मला जेवढं माहिती आहे जास्तीत जास्त मुली लॉयल असतात. तर असं मला वाटतं, माझं पर्सनल ओपिनियन आहे. तुम्ही तुमचं डिबेट चालू ठेवू शकता. तर शिवानी त्याचीच आहे ही 1000% त्याला श्युरिटी आहे. म्हणजे तिला कितीही DMs येऊन पडू देत, 1000, 10,000, लाख किती, ती नाही जाणार कुठे, ती त्याचीच आहे. पण मुलाच्या बाबतीत असे लागू शकतं का? तुम्ही सांगू शकता. मुलाच्या बाबतीत त्या कॉमेंटला एवढा लाईक कशा काय आला? तर ते यासाठी की मुलांना थोडं टेन्शन भेटलं ना, झालं ही मुलं माती खातातच. का नाही सुधरू शकत ही लोक? नाही, ती जस्ट फ्रेंड आहे, ती कोवर्कर आहे, ती नात्यातली आहे, ती ही आहे, ती आहे. का? विचार करण्यासारखं. तुम्ही मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, मी जे बोलले ते योग्य आहे की चुकीचं. मला जे वाटलं मी ते शेअर केलं.